आज या ठिकाणी मी कबनूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या मेन शाखेमध्ये मुख्याध्यापक म्हणून जाधव सखाराम परशुराम गेली 3 वर्षे कार्यरत आहे. आपल्या संस्थेची जी परंपरा किंवा ज्या संस्थेनं उद्देशानं ही संस्था स्थापन केली 1984 साली, या ग्रामीण भागामध्ये आपल्या कबनूरमधल्या मुलांची शैक्षणिक अवस्था दुरावस्था होत होती आणि इथून मुलं बापूजी साळुंकेला जात होती. यासाठी या ठिकाणी आमच्या कबनूर सोसायटीच्या पदाधिकारी, आताचे जे पदाधिकारी अध्यक्ष आदरणीय जयकुमारजी कोले साहेब, त्यावेळेचे शिवगोर पाटील साहेब, त्याचबरोबर मनेरे मामा, त्यानंतर सुधाकर मनेरे, त्यानंतर सुरेंद्र अण्णा केटकळे, सुभाष काडाप्पा, महावीर मनेरे अशा किंवा कृष्णा आवळे या अशा लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या या संस्थेची स्थापना 1984 साली झाली. संस्थेच्या सुरुवातीला केवळ फक्त 14 मुलं या ठिकाणी 16 मुलं फक्त शिकत होती. त्यानंतर ही संस्था नावारूपाला आणण्याचं काम आदरणीय मुख्याध्यापक सुभाष काडाप्पा सर या ठिकाणी 1986 ला, त्यापूर्वी दादा काडाप्पा सर या प्रथम संस्थेचे मुख्याध्यापक म्हणून कबनूर हायस्कूलचे या ठिकाणी शाळेची सुरुवात केली. शाळा सुरुवातीला अनेक कष्टातून विद्यार्थ्यांना आणण्याचं काम किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम, ज्ञानाचं काम करत असताना अनेक संकटे येत होती. त्या संकटांना तोंड देत आमच्या दादा काडाप्पा सरांनी, त्यानंतर सुभाष काडाप्पा सरांनी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आले आणि या शाळाच्या गुणवत्तेमध्ये प्रत्येक वर्षी वाढ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर संस्थेचे जे आपले त्यावेळेचे अध्यक्ष आदरणीय छगन पाटील साहेब यांनी अतिशय तळमळीने या ठिकाणी लक्ष घालून सगळ्या संचालकांचा विश्वास घेऊन संस्थेची सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षानंतर आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयकुमारजी कोले साहेब हे या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि संपूर्ण आपला हा कबनूर एज्युकेशन सोसायटीची कबनूर शाळा संपूर्ण सगळ्या स्लॅबच्या बिल्डिंग बनवण्यात आल्या. या संस्थेचं योगदान, भौतिक सुविधा आणि या ठिकाणी असणाऱ्या आत्ताची जर विद्यार्थी संख्या बघितली तर जवळजवळ 2000 विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये शिकत आहेत. विद्यार्थी वाढण्याचं कारण हे अनेक असू शकतात. विद्यार्थी संख्या वाढण्याची कारण, प्रथम कारण आहे म्हणजे गुणवत्ता टिकवण्याचं काम संस्थेनं शिक्षकांच्या करवी केलेलं आहे. शिक्षक अहोरात्र राबत आहेत. यामध्ये मग शिपायांचा देखील चांगल्या पद्धतीचा वाटा, मग तो स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा भौतिक अगदी चांगल्या पद्धतीचा परिसर ठेवण्याचा असेल. त्याचबरोबर या ठिकाणी येणारी जी मुलं आहेत, या मुलांचं जर आपण त्यांची घरची परिस्थिती बघितली तर अतिशय गरीब परिस्थिती आहे. त्या गरीब परिस्थितीतील मुलं आमच्या या ठिकाणी येतात आणि अगदी अल्प शालेय फी, त्या मुलांची फक्त परीक्षा घेण्यासाठी लागणारे पैसे किंवा थोडेसे कॉम्प्युटरची फी, अगदी अल्प किरकोळ फी घेऊन या परिसरात कुठल्याच शाळेची फी आमच्या इतकी कमी नाही आहे. ही बाब अतिशय विलोभनीय किंवा लौकिकास्पद आहे. कारण बऱ्याच शाळेमध्ये फी जास्तीत जास्त 3000च्या पुढे घेत असतात. आपण मात्र इथे फार कमी फी घेतो आणि या कमी फी मध्ये संस्था चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं, ज्ञान देण्याचं काम, शिक्षक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं काम करत असतात. आपल्या शाळेची गुणवत्ता वाढण्याची वेगवेगळी कारणं आहेत. मग ते सकाळचे जादा तास असतील किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील किंवा NMMS सारख्या परीक्षा असतील, चित्रकला स्पर्धेच्या परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या शाळेमध्ये जाऊन वक्तृत्व स्पर्धा देण्याचं काम असेल किंवा मुख्याध्यापक संघाच्या काही स्पर्धा असतील. या स्पर्धेमध्ये
आमचा मुलगा गेला आणि नंबर नाही घेता आला असं कधीच झालेलं नाहीये. आता 10वीचा जर निकाल बघितला, शाळेची खरी कस ही 10वीच्या निकालावर कळत असते. 10वीचा निकाल आमचा आणि बऱ्याच वेळेला 100% लागलेला आहे. आणि गतवर्षी देखील आमच्या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. जवळजवळ 197 विद्यार्थी होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि सेकंड डिस्टिंक्शन मध्ये आलेले आहेत. गेल्या वर्षी तर अतिशय मुलगा एकही सेकंड क्लास मध्ये नव्हता. सगळे फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन मध्ये सगळी मुलं होती. म्हणजे शाळेची जी गुणवत्ता आहे ती 10वीच्या मुलांची आहे. आणि 10वीचे मुलं फक्त काय अशी 50-100 नाही आहेत, तर त्या वर्षी 210 पोरं होती. गेल्या वर्षी 197 होती. यावर्षी आमची पोरे जवळजवळ 211 मुलं प्रविष्ट आहेत. म्हणजे 10वीचा निकाल हा सातत्यानं चांगल्या पद्धतीचं लावण्याचं काम आमच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या शिकवणीतून होतं. मग ते मुलांच्या शिक्षण देत असताना संध्याकाळची जादा असतील किंवा रात्रीची अभ्यासिका देखील आम्ही इथं चालवलेली आहे. 7 ते 9 या वेळेमध्ये 10वीच्या मुलांना बोलवून त्यांचा अभ्यास, बऱ्याच मुलांच्या घरी लाईटची सोय नसते किंवा गरम होत असतं, त्यासाठी गरीब मुलांना आम्ही एक ठराविक गरीब आणि होतकरू मुलं किंवा ज्या मुलांना अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी घरामध्ये चांगल्या पद्धतीचं उपलब्ध नाही अशा मुलांना मी संध्याकाळी बोलवतोय आणि त्यांच्या अभ्यासिका, त्या अभ्यासिकेला दररोज एक शिक्षक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध मी करून देत असतो. तर अशा पद्धतीची गुणवत्ता 10वीची असल्या कारणाने किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतील, मग ते 5वीची असेल किंवा अन्य स्कॉलरशिपच्या असतील, NMS सारखी परीक्षा असेल किंवा होमी बाबा असेल, गणित प्रावीण्य असेल किंवा विज्ञानच्या परीक्षा असतील किंवा समाजशास्त्राच्या परीक्षा मुख्याध्यापक संघाच्या असतील, सगळ्या परीक्षांना मुलं अगदी हिरिरीनं बसतात. आणि ती 1-2 बसत नाहीत, तर 40-40, 50-50 मुलांनी बसवतो आणि निकाल अगदी चांगल्या पद्धतीनं लावण्याचं काम या विद्यार्थ्यांच्याकडून केलं जातं. आणि त्यामुळं आमच्या शाळेचं नाव या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये देखील आमचं नाव झालेलं आहे. कारण प्रत्येक वर्षी खेळामध्ये आमची मुलं जवळजवळ 50 मुलं तालुक्याला खेळामध्ये येत असतात. मग तो उंच उडीचा खेळ असेल, लांब उडीचा खेळ असेल, रिले असेल, 100 मीटर रनिंग असेल, तर नॅशनलला देखील आमची मुलं आलेले आहेत आणि नॅशनलला देखील काही विद्यार्थी खेळामध्ये आलेले आहेत. आणि या मुलांना होणारा जो फायदा आहे तो फायदा म्हणजे काय की त्या मुलांना 10वीला 5 गुण किंवा 7 गुण हे त्या खेळामुळे मिळतात. चित्रकलेमध्ये देखील काही मुलं बसलेले असतात, त्यांचाही मुलं 10वीच्या परीक्षेत त्यांना गुण मिळतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे मुलांना होणारा हा फायदा विचारात घेता या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीची मुलांची संख्या आहे. अनेक शाळेमध्ये मुलांची संख्या कमी होत जरी असली तर आमच्या शाळेमध्ये मात्र अजून देखील थोडंफार म्हणजे आपल्या शाळेला मदत देऊन काय करत असतात, मुलं ऍडमिशन घेत असतात. आणि आमच्या ऍडमिशन हे मार्च मध्ये जवळजवळ एप्रिल-मार्चलाच आमचं ऍडमिशन फुल होतं. त्यामुळं 5वी पासून 10वी पर्यंतचा जो आपला इथं असणारा शैक्षणिक दर्जा आहे, मग इथं 1ली ते 4थी देखील आमच्या संस्थेनं काढलेला आहे, बालवाडी आहे. त्यानंतर इथे येणारी जी मुलं आहेत ती अगदीच चांगल्या म्हणजे गरीब घराण्यातली असतात किंवा त्यांचा पाया, मग बाकीच्या शाळेतून मुलं काही 5वीला येतात, त्या ठिकाणी त्यांना तयारी करून घेण्याचं काम किंवा मुलगा पहिल्यांदा त्याचा बेस तयार करण्याचं काम पहिल्यांदा 5वीला केलं जातं आणि त्यानंतर मग त्याची गुणवत्ता आम्ही 10वी पर्यंत वाढवण्याचं काम करतो. आणि यासाठी आमचे सर्व शिक्षक अहोरात्र राबत असतात. आणि त्याचबरोबर आमचे शिपाई मामा देखील चांगल्या पद्धतीने कामकाज करत असतात. आमचा ऑफिसचा स्टाफ देखील सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य करतो. मग ते सिनियर क्लास चंदू कोले असतील किंवा कदम सर असतील, त्याचबरोबर आपले सोडगे सर असतील, या लोकांचे देखील सहकार्य आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आहे. आणि आमच्या शिक्षकांना सगळ्या सुखसोयी करून देण्याचं काम संस्था करते. आणि सध्याचे कार्यरत अध्यक्ष आदरणीय जयकुमारजी कोले साहेब हे सगळ्या सुविधा संपन्न करून दिलेल्या आहेत. आज आमच्या 2000 मुलांना ॲरोचं पाणी मिळतं.
ती सोय करून दिलेली आहे। आज आमच्या संपूर्ण शाळेला सोलार आहे, हे सोलार संपूर्ण शाळेला आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर नुकतंच आम्ही एक संपूर्ण आमच्या या ठिकाणी 38 जवळ 40 खोल्यामध्ये CCTV बसवलेला आहे। कारण या ठिकाणी आमचं 10वीचं केंद्र आहे आणि या परिसरातील सगळ्यात मोठं केंद्र, जवळजवळ 920 ते 940 विद्यार्थी या 10वीच्या परीक्षेत प्रविष्ट होतात आणि या ठिकाणचं कामकाज देखील 10वीचं चांगल्या पद्धतीने केलं जातं। आणि अशा पद्धतीचा आमचा हा निकाल असेल किंवा केंद्र म्हणून आमची शाळा निवडली असेल, मग वेगवेगळी केंद्र वेगवेगळ्या परीक्षा देखील आमच्या इथे शाळेमध्ये घेतल्या। 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे आमच्या शाळेमध्ये घेतली जाते, 10वीची परीक्षा आमच्या शाळेमध्ये घेतली जाते किंवा अन्य बाह्य परीक्षा असतील त्याही या ठिकाणी घेतल्या जातात। त्यामुळं आमची शाळा ही उंच शिखरावर जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे आणि एखादा दिवस चुकेल तर दररोज आमची शाळा वर्तमानपत्रातून आपल्याला पाहायला मिळत असेल आणि हाच गौरव आमच्या शाळेचा, या आमच्या संस्थेच्या पदाधिकारी असतील किंवा अध्यक्ष जयकुमार कोले असतील, सेक्रेटरी सुभाष काळाप्पा असतील किंवा सुधाकर झोले साहेब असतील किंवा वाकेरकर अण्णा असतील किंवा सुरेंद्र केटकर असतील, PM मामा, आपल्या देशमुख रत्नबा कुंभार कारखान्याचे चेअरमन, ते देखील या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं माजी ते चेअरमन होते। त्याचबरोबर सुरेंद्र केटकर देखील माजी चेअरमन होते। सुधाकर मामा या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून पूर्वी काम केलेलं आहे आणि अशा या दिग्गज लोकांच्यामुळं आमची संस्था एक उदयाला एक चांगल्या पद्धतीचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि इथून पुढे देखील आमचं शाळा डिजिटलायझेशन देखील आम्ही करणार आहे। आज आमच्या शाळेच्या विद्यार्थी संख्येच्या मानानं जर बघितलं तर ग्रंथालयामध्ये पुस्तकं आपल्याला विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे 6,000 आहेत, पण 9,000 ग्रंथालयामध्ये पुस्तकं आहेत। जवळजवळ 50 कॉम्प्युटर आमच्या मुलांना आयटीच्या तासाला 5वी ते 8वीच्या मुलांना म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन आयटीचं केलं जातं आणि त्यासाठी मुलांना बेसिक नॉलेज आयटीचं मिळाल्यामुळं भविष्यात त्यांना चांगल्या पद्धतीचं आयटीचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी पुढचा अभ्यास करण्यासाठी ते तयार होतात आणि हाच उद्देश आमच्या शाळेचा आहे, आमच्या शिक्षकांचा आहे। एकही मुलगा भविष्यामध्ये वाया जाऊ नये किंवा त्याचं करिअर बिघडू नये, म्हणजे संस्काराची शिदोरी देखील आमच्या शाळेमध्ये दिलेली जाते। ती सकाळच्या प्रार्थनेतून असेल किंवा दिवसभराच्या त्या मुलांच्या शारीरिक शिक्षणाच्या खेळातून असेल किंवा वेगवेगळ्या शिक्षकांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून असेल आणि आपली बरीच मुलं यापूर्वी झालेली चांगले डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत, IIT मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे, MBBS ला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि अशा जवळजवळ 80% मुलं ही कधीही म्हणजे रोजगाराविना नाही आहेत। हा अभिमान आमच्या संस्थेला आहे। म्हणजे प्रत्येक मुलगा आमचा तयार झालेला आहे किंवा इथून गेलेला मुलगा हा बाबा विनाकारण मी इथे शिकलो असं कुठल्याच मुलग्याला वाटत नाही आणि माझे विद्यार्थी प्रत्येक वर्षी या ठिकाणी गेल्या 10 वर्षापूर्वीचे किंवा 25 वर्षापूर्वीचे विद्यार्थी येतात आणि स्नेह मेळावा घेतात, म्हणजे मुलांना परत या शाळेमध्ये यावं आणि या शाळेच्या शिक्षकांना नमस्कार करावा ही भावना माझ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे। म्हणजे हा संस्कार या शाळेनं मुलांना दिलेला आहे। फक्त मुलांना शिकवण्याचं काम करत नसून संस्कार देखील घडवला जातो आणि या पद्धतीनं आमच्या दररोजच्या शाळेचा कार्यकाल चालत असतो आणि इथून पुढे देखील अशाच पद्धतीनं चालेल अशा पद्धतीचं मी ग्वाही देतो। आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या ठिकाणी माहिती घेतल्याबद्दल आपल्या असणाऱ्या स्वप्नील कोले यांचं मी आभार मानतो। नमस्कार, बोर्ड्स ऑफ एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ज्या शिक्षकांशी भेटणार आहोत जे म्हणजे पताडे सर, कबनूर एज्युकेशन सोसायटी मध्ये ते ज्येष्ठ शिक्षक म्हणून काम करत आहेत। आज आपण वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपल्याबद्दल थोडीशी माहिती सर। मी प्रल्हाद पताडे सर, माझं गाव कसबा वाळवे राजधानी तालुक्यामध्ये आहे। गेली 25 वर्षे या कबनूर एज्युकेशन सोसायटीमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतोय। बर, गेल्या 25 वर्षामध्ये खूप चांगले अनुभव या शिक्षण संस्थेत आलेले आहेत। संस्थेचं प्रशासन, मार्गदर्शन
आणि पालकांचं सहकार्य बरं. यामुळंच आपण या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहोत, याचा मला मनस्वी आनंद आहे. खरंच सर, चांगली गोष्ट. शाळेची स्थापना व त्यावेळची परिस्थिती या संदर्भात आपण कसं सांगाल? शाळेची स्थापना 1984 सालीच आहे. बरोबर. या गावातले ज्येष्ठ मंडळी स्वर्गीय शिवगोंडा पाटील असतील, PM पाटील साहेब असतील, जयकुमार कोले, सुभाष काडापा, स्वर्गीय किसन, स्वर्गीय आवळे सर, या सगळ्यांच्या प्रयत्नातून या शाळेची स्थापना झाली. ही ज्यावेळी शाळेची 1984 साली स्थापना झाली, त्यावेळी या गावामध्ये 1ली ते 7वीचे वर्ग होते आणि 8वीचे वर्ग हे डॉक्टर बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजीला जोडले जात होते. आणि मग या गावातल्या मुलांच्या शिक्षणाची जी ओढाताण होत होती, मुलांच्या शिक्षणाची जी गैरसोय होत होती, त्या अनुषंगाने गावातल्या सगळ्या पार्टीचे लोक, सगळे ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर या नावाखाली ही शिक्षण संस्था स्थापन झाली. आणि सुरुवातीला अगदी 35 मुलांच्यावर या शिक्षण संस्थेचा कारभार सुरू आहे. फक्त 35 मुलं या गावातल्या गोरगरिबांची आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतली त्यावेळेच्या कालावधीत. 1984 सालची गोष्ट आहे. बरोबर. आणि त्यावेळी मला वाटते आमच्या संस्थेचे त्यावेळेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ आपल्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार चौक आहे, चौकात थांबायचे आणि लोकांना विनंती करायची, आपल्या गावातली स्थानिक शाळा आहे आणि त्या स्थानिक शाळेला तुम्ही मुलं घाला. लोकांचा पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता. बरोबर. आमच्या शाळेला जागा नाही, इमारत नाही, कोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा नाही, तरी सुद्धा आमच्या शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांच्या विश्वास ठेवून 35 मुलांनी त्यावेळी ऍडमिशन घेतली आणि हा शिक्षणाचा प्रवास कबनूर एज्युकेशन सोसायटीचा सुरू झाला. त्यावेळीचे आमच्या संस्थेचे सुरुवातीचे जे मुख्याध्यापक आहेत स्वर्गीय दादा काडापसर यांची आठवण काढणं अगदी गरजेचं आहे. कारण त्यांनी वेगवेगळ्या घरातनी शाळा भरली, स्थानिक लेवलच्या अनेक लोकांना विनंती करून 8वीचा वर्ग एका घरात, 9वीचा वर्ग एका घरात, 10वीचा वर्ग घरात जायचं. आणि मग त्या ठिकाणी ते वर्ग लोटण्यापासून सारवण्यापासून सरांनी काम केलं मुख्याध्यापकांनी. आणि मग कालांतरानं 8वीचा वर्ग झाला, 9वीचा झाला, 10वीचा झाला. आणि माझे अध्यक्ष शिवगोंडा पाटील सर यांनी त्यावेळेच्या कालावधीमध्ये 1 लाख रुपयाची मदत दिली. आणि आता जे आपला हा कॅम्पस आपण बघतो, यामध्ये संस्थेनं सगळ्या लोकांचं समुपदेशन करून इथे झोपडपट्टी होती, ती झोपडपट्टी काढली आणि त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये 6 खोल्याची सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी बांधली. आणि मग आमच्या शाळेच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या प्रगतीला सुरुवात झाली. बरोबर. आणि आज झालेला आहे. यामध्ये या शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो मुख्याध्यापक म्हणून असू दे, पर्यवेक्षक असू दे, शिक्षक असू दे, शिक्षकेतर कर्मचारी असू दे, विद्यार्थी असू दे आणि पालक असू दे, बरोबर, या सगळ्यांना अत्यंत अभिमानास्पद अशी आमची ही आजची प्रगती. इचलकरंजी परिसरामध्ये एक नावारूपाला आलेली शाळा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली शाळा म्हणून या शाळेचं नाव, त्या शाळेचा मी घटक आहे, याचा मला सुद्धा मनस्वी आनंद. नाही, खरंच की, कारण आज प्रायव्हेटायझेशनच्या याच्यामध्ये प्रायव्हेट स्कूलला इतकी सुंदर बिल्डिंग उपलब्ध नाहीये, इतक्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीये. अशा ठिकाणी अगदी नगण्य फी घेऊन तुम्ही मुलांना सर्व प्रकारचं शिक्षण या शाळेतून देता, त्यामुळे तुमचं खरंच कौतुकास्पद शाळेची कामगिरी आहे. आम्ही वार्षिक फक्त 1000 रुपये फी घेतो. 1000 रुपये. गरीबाची आहेत, यंत्रमाग कामगाराची मुलं आहेत, शेतकऱ्याचे आहेत, शेतमजुराचे आहेत, बिगारी काम करणाऱ्याचे, या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण देणं हेच आमच्या शाळेचं आणि संस्थेचं मुख्य ध्येय आहे, उद्दिष्ट आहे आणि आमचं ते स्लोगन आहे. बरोबर. आम्ही त्याच्याच आधारे काम करतो. नाही, खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. मग मला आता विचारायचंय, जसं आता तुम्ही सांगितलंच की सुरुवातीच्या काळामध्ये छोटेसे वर्ग होते, 35 होते, खूप साऱ्या अडचणी आल्या, काही आठवणींना उजाळा देऊ शकाल का तुम्ही? आम्ही माझ्या अगोदरच्या ज्या माझ्या सहकारी मंडळींनी सांगितले त्याच्या आधारे आमच्या या कबनूर हायस्कूलचा पहिला वर्ग एका मागाच्या शेडमध्ये बसला, दुसरा वर्ग बस्तीमध्ये बसला होता, तिसरा वर्ग काडाप्पा सरांच्या एका घरात बसला होता. ते शिक्षक वेगवेगळ्या सांग की मराठीचा तास आता झाला तर हिंदीचा तास दुसरीकडे होणार, मुलं इकडून तिकडे तेव्हा त्या शिक्षकांची ऍडजस्टमेंट व्हायची आणि त्या परिस्थितीतून या
ठिकाणी जिथं तुम्ही माझी आता मुलाखत घेता इथे मोठी अशी दगडी होती, मोठी दगड होती, मोठमोठ्या झोपडपट्ट्या होत्या, त्या सगळ्यांना बाजूला एक खण होती. हा खण होती. हे सगळं काढत असताना संस्थेलाही त्रास झाला, कष्ट घ्यावे लागले, लोकांचं समुपदेशन करावं लागलं. त्यातून हळूहळू शिक्षणाविषयी लोकांना जे महत्व आहे ते पटत गेलं आणि मग या शाळेचा हा ज्या प्रगतीचा श्री गणेश आहे त्यावेळेपासून सुरू झाला. बरोबर. आता सर शाळा सुरू झाली, त्यानंतरचे दिवस कसे होते? म्हणजे तो एक सुवर्ण काळ कबनूर हायस्कूलला अनुभवलेला आहे. सुवर्ण काळ जो आला तो या महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते जे आहेत ते गुरुवर्य सुभाष काडप्पा सर यांच्या प्रशासनामध्ये. गुरुवर्य सुभाष काडप्पा सर हे आंतरभारतीय शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते, पण एका ध्येयानं झपाटलेला हा माणूस. कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावामध्ये एक दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण झाली पाहिजे यासाठी त्यांनी त्यावेळच्या कालावधीत अनुदानितची नोकरी सोडली आणि इथं मुख्याध्यापक म्हणून ते आले. मुख्याध्यापक म्हणून आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र अशी प्रशासनाची सिस्टीम राबवली की ज्यामुळं आमच्या शाळेचा नावलौकिक 91 पासून साधारणतः 91 पासून ते 98 पासूनच सुरू झाला आणि सगळ्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलामध्ये, क्रीडामध्ये, तरी आज सुद्धा आमच्या शाळेचा नावलौकिक संबंध कोल्हापूर जिल्ह्यात. एक काळ असा होता की आमच्या शाळेतले मुलं 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये, पूर्वीचं बोर्ड सिस्टीम होती, त्या बोर्ड सिस्टीम मध्ये जे गुणानुक्रम काढले जात होते दरवर्षी आमच्या सुभाष काडप्पा असताना दरवर्षी आमच्या शाळेचा एखादा दुसरा मुलगा यादीत असायचा. आणि त्यामुळं परिसरातल्या लोकांनी आमच्या शाळेवर विश्वास टाकला. परिसरातल्या लोकांनी एक खूप मोठं ज्याला आपण प्रोत्साहन म्हणतो या शाळेला दिला. एवढंच काय, आमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून या कबनूर परिसरातल्या पालकांनी आमच्या शाळेच्या गेटच्या समोर उपोषण केले. शाळेत आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे, आम्ही गोरगरिबाची पोर आहेत आणि ही गोरगरिबाची मुलं या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. आमच्या शाळेच्या गेटच्या बाहेर असा मंडप टाकून इथे साक्षीदार मी. बरोबर. म्हणजे आज कित्येक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद व्हायच्या ह्याच्यावर आहेत किंवा अगदी कशा बशा सुरू आहेत, पण तरी देखील आजच्या घडीला देखील ऍडमिशन साठी इथे अतिशय असं म्हणतो आपण की वाट बघितली जाते, माझं ऍडमिशन होईल की नाही. आणि कित्येक वेळा ऍडमिशन क्लोजचे बोर्ड लावले जातात. असं खूप कमी ठिकाणी आजकाल सुरू आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की इथं असलेला प्रत्येक शिक्षक, जसं पताडे सर आहेत, जीव ओळखून शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपला मुलगा आहे ह्या भावनेने शिकवत असल्यामुळे प्रत्येक मुलाची प्रगती होते. एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असेल तर त्याला गुणात्मक दृष्ट्या वाढवलं जातं. खेळात असेल तर अगदी सर सांगतीलच आता की राष्ट्रीय स्तरापर्यंत आपले खेळाडू गेलेले आहेत, खेलो इंडिया पर्यंत गेलेले आहेत. खेलो इंडिया या खेळ प्रकारामध्ये आमच्या संस्थेचे क्रीडा शिक्षक सुभाष माने सर बरोबर आणि संपूर्ण संस्थेचं मार्गदर्शन प्रोत्साहन यामुळं आमच्या शाळेतले दरवर्षी विविध मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये, राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकतायत. रोज सकाळी 6 वाजता हा त्यांचा प्रॅक्टिस सराव होत असतो, संध्याकाळी 6 वाजता असतो. त्यासाठी आमचे शिक्षक गुणानुक्रम थांबत असतात, त्यांची जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडत असतात. आणि यामध्ये सर्व पालकांचाही सहभाग अगदी मोलाचा. सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले साहेब आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, शिक्षण असू द्या, कला असू द्या, क्रीडा असू द्या, भौतिक सुविधा असू द्या, काही तुम्ही मागायचं ते पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती प्रचंड धडपडत असते. आणि त्यामुळे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात नाही, मी जबाबदारीने सांगलो, कोल्हापूर जिल्ह्यात कुणाकडे नाही अशा प्रकारचे उंचीचं मॅट खास दिल्लीवरून आमच्या शाळेसाठी मागवले, विद्यार्थ्यांसाठी मागवले. आणि त्यामुळे तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की आमच्या शाळेचे कमीत कमी 30 विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. साधारणतः 3-4 विद्यार्थी हे खेलो इंडियाला चमकलेले आहेत. आणि खेलो इंडियाला एक मुलगी आमची चमकली, तिचा देशात नंबर आला. त्यावेळी आमच्या संस्थेचे अध्यक्ष जयकुमार कोले साहेबांनी सांगितलं होतं की जी मुलगी खेलो इंडियामध्ये चमकेल, जो खेळाडू खेलो इंडियामध्ये यश मिळवेल, तिची कबनूर गावात हत्तीवर मिळवणूक आहे. आणि ते तिने वचन पाळलं. आमच्या
शाळेची एक विद्यार्थिनी कांबळे आडनावाची विद्यार्थिनी हा ती खेळाडू उंच उडीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं देशामध्ये आणि तिची आम्ही कबनूर गावातून तिची आणि मार्गदर्शक माने सर या दोघांची कबनूर गावातून आम्ही हत्तीमुळे मिरवणूक काढली आणि हा क्षण संस्थेच्या सुवर्ण अक्षरामध्ये होय, ऐतिहासिक क्षण झालेला आहे खरंच की म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सर. आणि आणि खूप गावानं पण सहकार्य केलं हो. प्रचंड गावानं कोऑपरेट केलं. गावामध्ये अनेक लोकांनी साखर वाटली आणि शाळेचं नाव लोक वाढत असल्याबद्दल अनेक पालकांनी सुद्धा त्यावेळी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. खरंच की कारण कबनूर एक छोटस गाव आहे बघायला गेलं तर छोटं आहे. अतिशय छोटस गाव आहे आणि इथली एखादी विद्यार्थिनी या शाळेच्या शिक्षकांच्या मेहनतीवर मार्गदर्शनावर देशात चमकते, हो रौप्य पदक मिळवते, बरोबर. किती हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये ती घडते. खरंच शाळेसाठी आणि प्रत्येक पालकासाठी इथं जे नशीबवान आहेत ते विद्यार्थी ते पालक की त्यांचे विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत आहेत. बरोबर. मग पुन्हा एकदा सर तुमचं अभिनंदन. मी उमेश शंकर वर्णाले, कबनूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कबनूर क्रीडा विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कबनूर या विद्यालयामध्ये आपण पाहिलं तर अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आमच्या विद्यालयानं या ठिकाणी संपादन केलेले आहेत. अनेक क्षेत्रामध्ये मग फक्त विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाबाबतीत नसून तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमचं विद्यालय या ठिकाणी नेहमी धडपडत असतं. कबनूर एज्युकेशन सोसायटी ही संस्था आज जर आपण पाहिली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना सुखसुविधा देण्यासाठी या ठिकाणी नेहमी काम करत असते. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग या अतिशय गरीब हालाकीतून येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर शालेय फी ज्या संस्थांमधून भरपूर घेतली जाते आणि त्यांना ज्या त्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा अत्यंत माफक फीमध्ये तर काही वेळेला फी न घेता देखील आमची संस्था या ठिकाणी कार्य करत असते. क्रीडा क्षेत्राचा आपण विचार केला तर अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये आमचं विद्यालय या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे. अनेक विद्यार्थी आमचे राष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी ॲथलेटिकमध्ये हायजम्प या ठिकाणी आपलं नाव कमावलेलं आहे. खेलो इंडियासारख्या खेळामध्ये देखील आमचं विद्यालय अग्रेसर आहे. राष्ट्रीय स्पर्धा असतील, जिल्ह्याच्या स्पर्धा असतील, राज्याच्या स्पर्धा असतील यामध्ये आम्ही खेळात तर अग्रेसर आहोतच. पण त्याचबरोबर शैक्षणिक विकासामध्ये जर आपण पाहिलं तर SSC बोर्ड आता 10वीचा निकाल जर आपण विचार केला तर जवळजवळ गेली अनेक वर्ष 100% निकालाची परंपरा आमच्या विद्यालयाने या ठिकाणी जोपासली आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी 90%च्या वर या ठिकाणी गुण प्राप्त करतात. डिस्टिंक्शन म्हणजे विशेष श्रेणीमध्ये देखील आमचे विद्यार्थी या ठिकाणी असतात. विद्यालयाचा जर आपण माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पाहिला तर अनेक माजी विद्यार्थी आमच्या विद्यालयातील परदेशामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत. देशामध्ये उच्च पदावरती या ठिकाणी काम करत देखील आहेत आणि ते देखील आमच्या विद्यालयाला नेहमी या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना करतात. या सगळ्या भौतिक सुविधा देण्यापाठी पण जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची आमची कबनूर एज्युकेशन सोसायटी संस्था. यामध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयकुमारजी कोले साहेब, उपाध्यक्ष आदरणीय राजामजी वाकरेकर, खजिनदार आदरणीय सुधाकर झोले आणि याचबरोबर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय सुभाष कडाप सर यांचं बहुमोल मार्गदर्शन आमच्या सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी मिळत असतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास जर पाहिला तर असणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये NMMS सारखी स्पर्धा परीक्षा असेल, 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल यामध्ये देखील आमच्या विद्यालयानं राज्यामध्ये देखील या ठिकाणी क्रमांक मिळवलेला आहे. राजश्री शाहू जे मागास प्रवर्गामध्ये असणाऱ्या मुलींना या ठिकाणी दिली जाते यामध्ये कुमारी मिताली इंगळे या विद्यार्थिनीनं रोख 50,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त करून आमच्या विद्यालयाचं नाव लवकर वाढवलेलं आहे. या सर्व प्रगतीबरोबरच आमच्या विद्यालयामध्ये असणाऱ्या ज्या चित्रकलेच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे या ठिकाणी आवश्यक आहे ते सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी धडपडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्यात मोलाचा वाटा जर आपण पाहिला तर आमचे पालकवर्ग आणि गावकरी पालकांनी आणि गावातल्या सर्वच बृहत देणगीदारांनी मदतीचा हात आमच्या विद्यालयात दिलेला आहे. आणि या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपलं एक ग्रामीण भागातील विद्यालय अनेक क्षेत्रामध्ये नावाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती अशीच उंचवण्याचा प्रयत्न
आमची संस्था, आमचे शिक्षक, आमचे पदाधिकारी आणि सर्व पालक वर्गाच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सहभाग नोंदवून असंच उंच उंच भरारी आमचं विद्यालय या ठिकाणी घेत. धन्यवाद. पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात बदल झालेत सर, थोडेफार शिक्षण भरपूर झालेत बदल. त्या बदलांबद्दल कसं सांगा, ती परिस्थिती कशी आहे? इथं ज्यावेळी आम्ही शिस्त निर्माण करत होतो, बरं. माझ्या पूर्वाश्रमीच्या शिक्षणाचं खूप मोठं इथे योगदान आहे. बरोबर. अगदी दादा काडापसरांच्या कालावधीत, सुभाष काडापसरांच्या कालावधीत, मखदूम सर, बीबी मखदूम मखदूम सर, कालावधीत बरोबर. या शाळेमध्ये शिस्तप्रियता प्रचंड होती. हा. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये पालकांचा हस्तक्षेप होण्या किंवा पालकांच्या आपल्या पाल्याविषयी असणारी अगदी लाड, बरोबर. त्यामुळं शिक्षा करायला गव्हर्नमेंटच्या काही नियमांच्या मर्यादा आल्या. बरोबर. त्यामुळे जी शिस्त आहे, संस्कार आहे, ज्ञान आहे, माणुसकी आहे, हा. आपुलकी आहे, हा. ती थोडंफार विद्यार्थ्यांच्यात कमी झाली. बरोबर. कमी झाली, पण आमच्या शाळेमध्ये आम्ही ती टिकवण्याचा प्रामाणिकपणे काय केला प्रयत्न केला. बरोबर. आज सुद्धा आम्ही शिस्तीच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड केलेली नाही. बरोबर. शिक्षणाच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही. पण जे समाजामध्ये बाहेर घडते त्याचं अनुकरण काही मुलं करतायत, काही बरोबर. पालक दुर्दैवाने करतायत. हा. त्यामुळे अशा समस्यांना आम्हाला थोडंफार सामोरं जावं लागतं. पण मी या आपल्या चॅनेलच्या निमित्तानं सांगतो बरोबर. की शिक्षण हे संस्काराचं माध्यम आहे. खरं सर्वात मोठं माध्यम आहे. संस्कार घडवणं हे माध्यम आहे. आणि आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्यच कायम आमचे अध्यक्ष जयकुमार कोले सांगतात की गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची धडपडणारी संस्था. बरोबर. आणि म्हणून मी या निमित्तानं सगळ्या पालकांना आव्हान करतो की आमच्या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्या मुलावर शिक्षण नाही पण संस्काराचं सुद्धा चांगलं माध्यम आम्ही मोठवणार आहोत, चांगला आदर्श नागरिक घडवणार आहोत. बरोबर. त्यातल्या त्यात माणूस म्हणून घडवण्यासाठी पालकांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. हा. सगळ्या गोष्टी शिक्षण होतात असं मी सर बरोबर. पण त्यामध्ये शिक्षणाला संस्काराची जोड पाहिजे, माणुसकीची पाहिजे आणि आपुलकीची पाहिजे. आणि तेच आम्ही इथे घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी कबनूर परिसरातल्या पालकांनी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती या निमित्तानं तुमच्या चॅनेलच्या निमित्ताने मी करतो. नाही, खरंच की, कारण संस्कार हे शाळेत जास्तीत जास्त वेळ मुलं शाळेत असतात. बरोबर. बरोबर. त्यामुळे इथले जे संस्कार असतात ते लांबपर्यंत जातात. बरोबर. आणि या शिक्षण संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की इचलकरंजीत खूप ठिकाणी जर बघितलं तर एक प्रकारचं नेतृत्व गुण निर्माण करायची क्षमता या संस्थेमध्ये आहे असं मी सांगू शकेन. नक्कीच. आता जसं तुम्ही आत्ताच म्हटलात की पूर्वीचे पालक आणि आत्ताचे पालक त्यामुळे खूप फरक जाणवतो. तुम्ही आजच्या आमच्या माध्यमातून थोडस आजच्या पालकांना जाणून द्या की पूर्वीचे पालक कसे होते. पूर्वीचे पालक ज्यावेळी आम्ही शालेय म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये आम्ही शिकत होतो बरोबर. त्यावेळी आम्हाला अशा उलट्या छड्या मारल्या जायच्या, अशा बरोबर. छड्या मारल्या जात होत्या, शिक्षा केली जात होती. हा. पण त्या शिक्षेमध्ये आकस नव्हता, अहंभाव नव्हता. तो विद्यार्थी घडला पाहिजे, त्या विद्यार्थ्याच्या मध्ये सुधारणा झाल्या पाहिजे आणि तो विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेतरी गेला तर तो टिकला पाहिजे ही भावना त्यावेळी त्या गुरुजींची, सरांची होती. आणि ते आमच्या पालकांनी ऍक्सेप्ट केली, स्वीकारलेली. आम्हाला कधी मारलं तर आमचे पालक कधी शाळेत यायचे नाही. आणि आता मात्र पालक थोड्याशा गोष्टीसाठी सुद्धा शाळेत विचारतात. शिक्षकांचं मनोधैर्य कमी केलं जाते, खचलं जाते. बरोबर. आणि त्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की कोणत्याही शाळेमध्ये जे पालक चांगल्या शिक्षणाची अपेक्षा करतात, चांगल्या शिस्तीची अपेक्षा करतात, चांगल्या संस्काराची अपेक्षा करतात, त्यांनी त्या संबंधित शाळेला म्हणजे सहकार्य केले पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत आणि आपला विद्यार्थी चांगला घडला पाहिजे यासाठी शाळेबरोबर चांगला समन्वय ठेवण्याची जबाबदारी असतात. बरोबर. खरंच की, कारण मूर्तीला पण घडवायचं असेल तर छन्नी हातोड्याचं सोसावं लागतं, घाव सोसावे लागतं. बरोबर. त्यामुळे थोड्याशा चुका जर होत असतील तर जसं आई वडील आपल्या मुलाला ओरडू शकतात तसंच शिक्षक देखील नक्कीच ओरडू शकतात. तर ते पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये पण सर खूप फरक झालाय. पूर्वीचे विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी बघितले तर तो फरक कसा जाणवतो तुम्हाला? वाचन, वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी पुस्तकं शाळेमध्ये वाचली जात होती. आता अलीकडच्या काळामध्ये मुलांच्या मध्ये या मोबाईलच्या जमान्यामध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. वेगवेगळे रील्स बघतायत, वेगवेगळ्या व्हिडिओ बघितले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं अनुकरण केलं जात आहे. त्यामुळे जे चांगलं त्या सोशल मीडियातनं घ्यायला पाहिजे ते सोडून विद्यार्थी घेत नाही. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टीचं आपल्याकडे अनुकरण करतात आणि त्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम शिक्षणावर झालाय. म्हणून पालकांना मी कळकळीची विनंती करणार आहे की मुलांना मोबाईल देत असताना तो काय पाहतो, तो काय बघतो, त्याचा वापर तो कसा करतो
त्याचे संगत कुणाबरोबर आहे, त्याची सोबत कुणाबरोबर आहे, त्याची चॅटिंग काय असतात, वेगवेगळ्या गोष्टीकडे पालकांनी गांभीर्याने बघावं अशी या चॅनलची सुरुवातीच्या काळात जर घालण्यात आला तर त्याचं 100% भलं होऊ benefit. शकतं. अनेक गावामध्ये आता अशा प्रकारची परिस्थिती आहे, 7 ते 9 मुलांना मोबाईल दिले जात नाही. बरं. अनेक गाव आहेत हो. त्या गावामध्ये 7 वाजता भोंगा वाजला जातोय, 9 वाजेपर्यंत मुलांनी फक्त अभ्यासच करायचा. पालक सुद्धा मोबाईल घेत नाही, कोणीच मोबाईल यूज कोणच मोबाईल घेत नाही. तसं मी या वर्षी जूनला आम्ही सगळ्या पालकांना आव्हान करणार बर आमच्या कबनूर एज्युकेशन सोसायटी मार्फत आम्ही दिल्ली शाखा ज्या आमच्या आहेत प्राथमिकचं एक युनिट आहे, बरोबर. आम्ही 4ही शाखा एकत्रित येऊन पालकांना एक आव्हान करणार आहे. हं. तुम्ही दररोज हं. जून पासून त्या शैक्षणिक जूनपासून. वर्षापासून की बाबा तुम्ही म्हणजे 2 तास हं. मोबाईल पासून काय राहा, दूर राहा आणि सगळेजणच एकत्रितरित्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. 100% त्याचे चांगले result तुम्ही- थोडासा संवाद पण आणि वाढेल आमच्या सर. संस्थेचे मार्ग म्हणजे अध्यक्ष हा. हे त्या तळमळीत धडपड तळमळीचं. अगदी तळमळणारा माणूस आहे हा. की गोरगरीब मुलांच्यासाठी काय वाटते ते करण्याची तयारी आहे. तुम्हाला एक सहज प्रसंग सांगतो. आमच्या साधने हायस्कूलमध्ये एक मुलगा 3ही शाखेत पहिला आला. बर. एक 5-6 वर्षापूर्वी 3ही शाखेत साधने हायस्कूलचा मुलगा पहिला आला. त्याला 5,000 रुपये भरायला फी नव्हती. तर कोल्हापूर जिल्ह्यातला अशी एकमेव शिक्षण संस्था असेल हं. की आमच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी त्या संबंधित पालकाला लागेल ती मदत केली, चांगल्या ठिकाणी त्याला ऍडमिशन घेऊन दिली आणि तो मुलगा एका चांगल्या पदावर चांगल्या ठिकाणी आज नोकरी लागलेला आहे. बर. तो अध्यक्षांना येऊन भेटून त्याची कृतज्ञता त्याने व्यक्त केलेली आहे बरोबर. आणि हा आमच्या शिक्षण संस्थेचा सर्वात मोठा सन्मान नाही, आहे. खरंच असे की. हे आम्ही करतोय. बरोबर. समाजात फक्त आम्हाला पालकांची काय पाहिजे, साथ पाहिजे, हो सहकार्य. समान आम्हाला द्यायला खूप तयार आहे. आमच्या बऱ्याच पालकांनी आम्हाला हे सगळं सहकार्य केलेलं आहे. कुणी क्रीडा साहित्य दिलेलं आहे, कुणी बांधकामासाठी मदत केलेली आहे, कुणी मुलांच्या युनिफॉर्म साठी मदत करते. बरोबर. हे सगळं आमचं चालू आहे. फक्त जरा आम्हाला थोडीशी आमच्या शाळेची शिस्त राखण्यासाठी पालकांची अजूनही आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. बरोबर. नक्कीच सर. म्हणजे सरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे की शाळा 100% प्रयत्न करत आहे, पण पालकांनी पण थोडस सहकार्य करणं गरजेचं आहे, तरच मुलगा घडणार आहे. शिक्षकाचं मनोधैर्य खचणार नाही याची काळजी फक्त पालकांनी घेतली पाहिजे. बरोबर. आता सर मधला एक काळ असा आला की 2019, 20, 21 या काळात कोरोना नावाचा एक आजार आला. बरोबर. त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असा म्हटला जातो की शिक्षण व्यवस्थेवर पडला. बरोबर. आणि अतिशय मी आता काही शाळांमध्ये भेट दिली तर असं म्हणणं सांगितलं गेलं मला की लिहायला वाचायला मुलांना प्रॉब्लेम्स आहेत. त्या काळात जे 4वी-5वीला होते, तो फरक तुम्ही कसा बघता? हा नैसर्गिक आपत्ती आहे. बरोबर. कोरोना सारखी आपत्ती आली आणि मुलांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. हो. मुलं शाळेला जाऊ शकली नाही ती बरोबर. तुम्ही म्हणताय तसं 4थीला आला, 5वीला आला, 6वीला आला तरी मुलांना वाचायला येत बरोबर. नव्हतं. आमच्याकडे सुद्धा ती तशी बॅच बरोबर असणारच. त्यानंतर आमची ज्यावेळी रेग्युलर शाळा सुरू झाली त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही नाव लिहायला लावलं, नावच लिहायना, स्वतःच नाव. बरोबर. मग आम्ही काय केलं, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा तास घेतले. हा. संबंधित 9 वाजता 10 वाजता बोलवलं. त्या मुलांना पहिल्यांदा बाराखडी शिकवली. बरोबर. त्या मुलांना बाराखडी तिथून सुरू केली. बाराखडी आणायला सांगितली आणि बाराखडीची ती अंकलिपी आणून त्यांनी अंकलिपीच्या माध्यमातून वेगवेगळे अक्षर ओळख झाली, त्यांचे नाव लिहायला सांगितलं, वेगवेगळी वाक्य लिहायला सांगितली आणि तुम्हाला आनंद वाटतो की मुलं आता 10वीला आले. बरोबर. या वर्षीची 2026ची बॅच 10वीची आहे. बरोबर. त्या सगळ्या मुलांना साक्षर म्हणतोय मी हो. आणि वाचन लेखनामध्ये चांगलं करण्यामध्ये आमची शिक्षण संस्था यशस्वी ठरलेली आहे. बरोबर. आणि याचा मला खूप खूप आनंद होतो. आणि आपल्या निकालाबद्दल थोडंफार सांगा, कारण आमच्या 3ही शाळांचा निकाल आमच्या संस्थेत 3 शाखा आहेत. एक कबनूर हायस्कूल जिथं आपण बरोबर. जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इचलकरंजी आणि साधने हायस्कूल साधने, त्या 3ही शाळांचा गेल्या 12-13 वर्षापासून 100% निकाल, 100% निकाल आहे. आणि आमच्या कबनूर हायस्कूल मध्ये तरी सेकंड क्लास 1 वर्ष अजिबातच नाही. सेकंड क्लास विद्यार्थीच नाही, म्हणजे फर्स्ट First class आणि क्लास अभाव नाही. बरोबर. ही सुद्धा प्रथा इथं आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा आता आहेत तेच SP जाधव सर, जे नुकतेच आता सेवानिवृत्त होणार आहेत, SP जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेनं हा वितरण केलेला आहे. ही परंपरा इथून पुढच्या कालावधी सुद्धा आम्ही टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या पुढच्या पिढीतून किंवा पुढच्या शिक्षणाच्या घटकांच्या मधून केला जाणार.
100% सर. आता सर मला याच अनुषंगाने विचारायचं की भविष्याची ध्येय धोरणं तुम्ही कशी ठरवलेली आहे? भविष्यात म्हणजे या मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हीच मला प्रश्न विचारला की मुलांच्या मध्ये जरा बेशिस्तपणा आहे. बरोबर. मुलांच्या मध्ये वाचनाचं कौशल्य कमी झाले, लेखन कौशल्य कमी झाले, बरोबर. मोबाईलचा अति वापर झालेला आहे. या सगळ्या गोष्टींच्यावर संस्थेच्या मार्गदर्शनाने एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी आणि भविष्यातल्या सगळ्या त्याला जागतिक पातळीवर किंवा देश पातळीवर शिक्षणातले होणारे जे बदल आहेत ते बदल त्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याला एक चांगला विद्यार्थी घडवणं. जो विद्यार्थी घडत असताना त्याच्यामध्ये ही माणुसकीची आणि संस्काराची बीजे पण रोवली पाहिजेत. बरोबर. हे आमचं ध्येय आहे. आम्ही जगातल्या पाठीवर चांगल्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, तुमचं सॉफ्टवेअर असेल, कोणत्या प्रकारची एज्युकेशनल डेव्हलपमेंट असेल, त्यामध्ये आमचा विद्यार्थी चमकणारच. पण त्याचबरोबर आई वडिलांचा आदर करणारा, समाजातल्या चांगल्या गोष्टीचा आदर करणारा, शिक्षकांचा आदर करणारा विद्यार्थी घडवणं हे आमची पहिली आणि ते आमच्या तिन्ही शाखांच्या मुलांनी 100% घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. बरोबर. म्हणजे भविष्याचे धोरणांमध्ये पण सरांच्या हेच जाणवतंय किंवा संस्थेच्या हेच जाणवते की आकाशाला जरी गवसणी घालायची जिद्द असेल तरी देखील जमिनीवर पाय आणि संस्कारांची नाळ ही जुळलेली पाहिजे. अतिशय सुंदर पद्धतीने सरांनी आता ते सांगितलेलं आहे. आता जसा आपला 2-3 वेळा विषय झालाच की टेक्नॉलॉजीचा देखील आता वापर वाढलेला आहे आणि गरजेचा आहे, काळानुसार ते गरजेचं आहे. मग या वापराबद्दल काय सांगाल? म्हणजे टेक्नॉलॉजीचा कितपत वापर असावा, कोणकोणत्या साधनांचा पोरांनी वापर केला पाहिजे किंवा त्याच्यावर थोडस व्यवस्थित मार्गदर्शन असणं देखील गरजेचं आहे. मुलांनी घरात मोबाईल वापरायची आवश्यकता नाही, हे पहिली. आमच्या तिन्ही शाखांमध्ये आम्ही ई लर्निंगची सुविधा केलेली आहे. आता वेगवेगळे सॉफ्टवेअर आम्ही बसवले. बरोबर. म्हणजे असं एक सॉफ्टवेअर असणार की ते पहिली ते 10वी पर्यंत सगळं एज्युकेशन त्यामध्ये समाविष्ट असणार. वर्ड टू वर्ड त्यामध्ये आम्ही समावेश करणार. पहिल्यांदा आमचे शिक्षक त्या वर्गामध्ये शिकवतील, रिव्हिजन घेतील, प्रश्नपत्रिका सोडवतील आणि फावल्या वेळामध्ये त्या वेळामध्ये त्याला आमच्याकडे जी कॉम्प्युटर लॅब आहे बरोबर त्या लॅबमध्ये आम्ही त्याच्याकडून चांगल्या प्रकारे एक सॉफ्टवेअर बसवून त्याला ते दाखवलं जाणार आहे. तो धडा उदाहरणार्थ मॅथमॅटिक्स मध्ये एखादा चॅप्टर असेल, सायन्स मधला असेल, इतिहासामधल्या काही गोष्टी असतील तर त्या सॉफ्टवेअर मध्ये दाखवून आधुनिकतेकडे मुलांना कशा प्रकारे नेलं जाईल, कशा प्रकारे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातील. बरोबर. यासाठी या सोशल मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतो. बरोबर सर. आता सर मला हे विचारायचंय की आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी काय ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि या इथल्या सोयी सुविधा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला अतिशय चांगला प्रश्न विचारला की माझी ही शाळा मी यायच्या अगोदर या शाळेची स्थापना झाली. हो. या 1984 पासून गुरुवर्य सुभाष काडाप्पा सर आणि आता जे तुम्ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बघताय बरोबर ते निर्माण करण्यामध्ये श्री जयकुमार कोले नावाच्या एका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड कष्ट आहे. बरोबर. माझा दावा आहे, तुम्ही स्वप्ने जर कुठेही गेलात, तुम्ही इचलकरंजीत किंवा चांगल्या चांगल्या शिक्षण संस्थेत तुम्ही फिरलाय बरोबर, मला असा दावा आहे की एकाच ठिकाणी एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर असणारी शाळा कुठेही तुम्हाला बघायला मिळणार. पहिलीपासून 12वी पर्यंतच्या सगळ्या खोल्या अगदी सुसज्ज आहेत आणि अगदी चांगले रंगरंगोटी केलेली आहेत, सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि एवढं इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचा माणूस जेव्हा आमच्या कॅम्पसमध्ये येतो तेव्हा ते एकदम प्रभावित होतो. आणि हे सगळे स्वच्छता प्रचंड आमच्या अध्यक्षांना ते स्वच्छता ही लई गरजेची असते. बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्या जयकुमार कोल्हे साहेबांच्या कष्टामुळे स्वर्गीय शिवगोंड पाटील, गुरुवर्य सुभाष काडाप्पा किंवा स्वर्गीय नेमिनाथ कोल्हे, स्वर्गीय आवळे आणि कोण दादा काडाप्पा सर, आता सध्या PM पाटील आहेत बरोबर, पंचगंगा कारखान्याचे चेअरमन आहेत. या सगळ्या लोकांनी मनेरे साहेब आहेत, स्वर्गीय सुधाकर मनेरे साहेब किंवा या सगळ्या लोकांनी या शिक्षण संस्थेसाठी प्रचंड योगदान घेतलं बरोबर. आणि त्या योगदानाला साथ 2 माणसांच्या, त्या 2 माणसांची नावं घेणं स्वप्नेचं लय गरजेचं आहे. एक स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक रत्नापन्ना कुंभार बरोबर आणि दुसरे सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे दादा आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे दादा. या 3 माणसांनी खूप मोठं सहकार्य या शाळेला केले.
या शाळेला सुरुवातीला बेंच पुरवण्याचं काम स्वर्गीय सदाशिवराव सुलतानपुरे जनता दलाचे होते, त्यांनी केलं. ते दुसरीकडनं बेंच आणून शाळेची सुरुवात झाली आणि त्यामुळे सगळ्या कष्टातून, परिश्रमातून, सगळ्यांच्या त्यागातून, कुणाच्या देणगीतून ही शाळा उभा राहते आणि या शाळेचा नावलौकिक वाढत चाललाय. बरोबर. सगळ्या कबनूरवासियांना आणि इचलकरंजी परिसरातल्या अभिमान आहे अशी शाळा. त्यामुळं या शाळेची जी शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती आहे ती चांगली व्हावी हे आमचं प्रामुख्याने उद्देश असणार. बरोबर. प्रामाणिक मत आहे. बरोबर. बाबा शाळा मोठी झाली हो, पाहिजे, हो. शाळा चांगली झाली पाहिजे, बरोबर. चांगले शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जेदार सुविधा मिळाल्या हो, पाहिजे. हो. आरोग्याचा अध्यक्ष साहेबांनी बसवलं पाण्याचं ते बरोबर. पाणी आता आमच्या शाळेतली मुलं आणत नाहीत, इथंच आमच्याकडे इथंच सगळ्यांना पाणी म्हणजे इतकं मोठं आरोग्य केलेलं. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम राबवले जातो. एखादा गरीब मुलगा त्याची फी माझ्या शाळेतले शिक्षक भरतात. एखादा गरीब मुलगा त्याला युनिफॉर्म पाहिजे तर ते शिक्षक कुणाला तरी विनंती करून तो युनिफॉर्म त्या मुलांना उपलब्ध करून देतात. त्याचा फायदा मुलांनी पण घेतला पाहिजे, पालकांनी पण घेतला पाहिजे आणि आपल्या समन्वयातून शाळेचा हा प्रगतीचा मार्ग जो सुरू आहे त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे ही माझी इच्छा. हो हो सर, खेळासंदर्भात काय सांगाल? कारण कबनूर हायस्कूलचं खूप कौतुक केलं जातं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या शाळेमध्ये श्री सुभाष माळे सर क्रीडा शिक्षक होते, ते आता पर्यवेक्षक जवाहरनगर हायस्कूलला आहे. बरोबर. या शाळेचे माजी क्रीडा शिक्षक रावसाहेब कारंडे सर हे असतील आणि आमचे बाकीचे ज्यांचा काही शैक्षणिक गोष्टीशी अकॅडमीशी संबंध आहे पण क्रीडा क्षेत्राशी संबंधित नाही, अशा आयनापुरे सर, रायनाडे सर किंवा श्रीपती गव्हाणे शिपाई किंवा आणि सगळे शिपाई, सगळ्यांचे नाव मी घेऊ शकत नाही, गाडेकर सर असतील, या सगळ्या लोकांनी या शाळेला एक शैक्षणिक पाया घातला, हे क्रीडा क्षेत्राचा पाया घातला खेळाचा. आणि मग तो मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये असेल, खो खो मध्ये असेल किंवा कबड्डीमध्ये असेल. उगारे सरांनी आमची साधनी हायस्कूलची टीम सलग 4-5 वर्ष तालुक्यात जिल्ह्यात प्रथम आणली होती त्यावेळच्या कालावधीत. तसं या शाळेतले मी कबनूर हायस्कूल मुलं खो खो मध्ये, कबड्डीमध्ये चमकलेली आहे, जवाहरनगरमध्ये चमकलेले आहे. आता आमचा सगळा जो फोकस आहे हा सगळा मैदानी क्रीडा स्पर्धेवर. मैदानीमध्ये लांब उडी आहे, उंच उडी आहे, 4 गुणले 100 मीटर रिले आहे, गोळा फेक आहे, थाळी फेक आहे, भाला फेक आहे. या सगळ्यामध्ये मुलं आमची शिकतायत, कौशल्य मिळवतायत. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं या शाळेतले साधारणतः दरवर्षी एक 15 ते 20 विद्यार्थी दरवर्षी न खंड पडता राज्य पातळीवर चमकत आहेत. त्यातले काही विद्यार्थी देश पातळीवर चमकत आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितले 4-5 खेळाडू हे कुठे गेलेले आहेत, खेलो इंडियामध्ये गेलेले आहेत. किती मोठी यश. आता यातनं काही मुलांनी कोणी मिलिटरीमध्ये भरती झाला, कोण पोलीस मध्ये भरती झाला, कोण स्पर्धा परीक्षेत झाला. त्या खेळामुळे त्यांना ते यश मिळालं. युपीएससी एमपीएससी पण चमकलेली मुलं आहेत या शाळेत आहेत. या 4-5 वर्षापूर्वी आमच्याकडे मयूर एक मुलगा होता, तो त्याचे वडील पॉपकॉर्न विकायचे. इचलकरंजीच्या मनाबादी चौकामध्ये ते पॉपकॉर्न विकायचे. त्या पॉपकॉर्न विकणाऱ्यांच्या मुलग्याची फी तर आपल्या शिक्षकांनी माफ केली. तो मुलगा आमच्या शाळेत 1ली ते 10वी पर्यंत शिकला. तो आता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून स्पर्धा परीक्षेत पण अशी एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अशी शेकडो उदाहरणं अशी आहेत. काही मुलं कॅनडा आहेत, काही मुलं लंडनला आहेत, काही मुलं सौदीमध्ये आहेत, काही मुलं सिंगापुरात आहेत. ही सगळी मुलांचं जे जीवनमान उंचावलेलं आहे हे कबनूर हायस्कूलमुळे आहे. हे नम्रपणे ते त्या शिक्षकांच्या जवळ आपल्या भावना व्यक्त करतात आणि हे आमच्या शाळेच्या दृष्टीने समाधानाची आणि आनंदाची भावना. बरोबर. अतिशय म्हणजे मनाला टच करणाऱ्या गोष्टी आहेत की इथं शिकलेला प्रत्येक विद्यार्थी इथल्या शिक्षकांना अगदी आई वडिलांना इतकं रिस्पेक्ट देतो. 10-15 वर्षापूर्वीचे विद्यार्थी इथे येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे गेट टुगेदर सादर करून शाळेला आपल्याकडे काहीतरी मदत करतात आणि ती जाण ठेवून आहे. कारण काहीतरी त्यांनाही माहिती आहे की या शाळेनं त्यांना खूप काही दिलेलं आहे. बरोबर. नक्कीच सर, त्याबद्दल शाळेचं मनापासून अभिनंदन आहे. आणि यानंतर मी तुम्हाला एक विनंती करेन की आमच्या पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी या शाळेत काय यावं या संदर्भात 1-2 मिनिटं तुम्ही फक्त सांगा.
आज स्वप्नील सरांच्या या युट्यूब चॅनलच्या निमित्तानं मी पहिल्यांदा स्वप्नील सरांचं अभिनंदन करतो की एक असं व्यक्तिमत्व हे आमच्या शाळेचे पण माझे विद्यार्थी आहेत. यांना लहानपणापासून मी बघतोय त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रुप बरोबर चांगलं काम आणि चांगलं शैक्षणिक कार्य करण्याचा मनस्वी प्रयत्न केला. त्याबद्दल सर तुमचं पहिल्यांदा थँक्यू. तुम्ही जे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहात या युट्यूब चॅनलचा समाजातल्या गोरगरीब मुलांना मुलींना याचा फायदा झाला पाहिजे ही माझी पहिली माफक बरोबर, त्याच अपेक्षेने आम्ही हे सुरू केलेलं आहे. तुमच्याकडनं चांगले शैक्षणिक कार्य घडावं, हो. शिक्षणातले वेगवेगळे बदल पालकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवावेत. बरोबर. शिक्षण हे वाघिणीचं दूध असं पहिल्यापासून म्हटलं जाते, पण त्या शिक्षणातून एक परिपूर्ण माणूस कसे घडेल, बरोबर. परिपूर्ण समाज कसा बदलेल यासाठी तुमचं युट्यूब चॅनल काम करेल असा मला स्वतःला विश्वास आहे. बरोबर. तुमची क्षमता आहे, हो. तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. हो. इचलकरंजी परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक प्रयोगामध्ये तुमचं आदरानं नाव घेतलं जाते आणि तुम्ही आमच्या कबनूर एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आहात. बरोबर. या पुढच्या कालावधीत तुमच्यासारखे शेकडो विद्यार्थी आमच्या यातनं घडून गेले, चांगल्या पदावर काम करतायत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात काम करतायत. तसं तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचं नाव कमवा आणि आपण सगळ्यांनी या युट्यूब चॅनलला मनपूर्वक पाठिंबा देऊया, मनपूर्वक सपोर्ट करूया आणि तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी आमच्या कबनूर एज्युकेशन सोसायटी मार्फत मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. तर हे होते कबनूर एज्युकेशन सोसायटीतल्या कबनूर हायस्कूल कबनूर येथील पताडे सर. गेल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये सरांनी अतिशय मार्मिक, सुंदर आणि प्रगल्भ अशा भाषेमध्ये शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल, शाळेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. असे शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असतील, लाभत असतील तर नक्कीच त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ही एक भावना मी व्यक्त करतो. आणि पताडे सरांनी आम्हाला त्यांच्या वेळात वेळ काढून इथं एक अर्धा पाऊण तासाचा वेळ दिला, जेणेकरून आपण तुमच्यापर्यंत जेव्हा कबनूर हायस्कूल ही शाळा पोहोचवू शकलो, त्यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू सो मच. नमस्कार. कबनूर हायस्कूल ज्युनियर कॉलेज कबनूरमध्ये सर स्वागत. आमची ही जी संस्था आहे जवळपास कबनूरच्या परिसरामध्ये गोरगरीबांना शिकवणारी, धडपडणारी शिक्षण संस्था आहे. या संस्थेमध्ये जवळपास कबनूर, चंदूर, दत्तनगर, रुई, कोरोची व इचलकरंजी, जवाहरनगर या परिसरातून सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणलं तर अगदी वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. आपलं ज्या ठिकाणी जे लर्निंग आहे, प्रोजेक्ट, संगणक प्रशस्ताचं भव्य असं क्रीडांगण आणि वैयक्तिक विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याकडे जास्तीत जास्त जोर आहे. त्यामुळे सर्व पालकांचा ओढा या कबनूरमध्ये घालण्यासाठी आहे. अगदी तालुका स्तरापासून नॅशनल लेवलपर्यंत दरवर्षी या विद्यार्थी यांचं चमक असते. कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर त्या ठिकाणी यश हे विद्यार्थ्यांना मिळतंच. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा ओढा व पालकांचा ओढा या कबनूर संस्थेमध्ये आहे. ऍडमिशनची प्रोसेस सांगायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता दरवर्षी ऍडमिशन फुल होतात, की इतका पालकांचा विश्वास या संस्थेवरती असल्यामुळे. कारण एकदम परिसरामध्ये जर फी जर पाहिली तर एकदम माफक फी आणि माफक फी म्हणजे दर्जेदार शिक्षण हेच या संस्थेचं वैशिष्ट्य असल्यामुळे सर्व गोरगरिबांचे विद्यार्थी या ठिकाणी या शिक्षणाच्या संकुलामध्ये शिक्षण घेऊन आता सध्या जर पाहिलं तर मोठमोठ्या पदावरती या शाळेचे विद्यार्थी चांगले कार्यरत आहेत. मग अगदी देशसेवा, सीमेचे रक्षण असेल, मोठ्या कंपनीमध्ये हुद्द्यामध्ये असेल, पुणे असेल, विदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी जाऊन कामकाज करत आहेत. अशी आमची शिक्षण संस्था आहे.